अनुप्रिया शनायाला तिच्या घरी चक्क राहायला घेऊन येणार. सन मराठीवरील मी संसार माझा रेखीते मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. नुकताच सन मराठी वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की शनाया ही हॉस्पिटलमध्ये असते. तिची तब्येत बिघडल्यामुळे अविनाश आणि अनुप्रिया तिला भेटायला जातात. त्यावेळी शनाया घाबरून अनुप्रियाला मिठी मारते आणि म्हणते की मी पुन्हा तिथे जाणार नाही. शनायाची अशी अवस्था पाहून अनुप्रिया अविनाशला म्हणते की ती पुन्हा त्या घरात एकटीच कशी राहील. आपण एक काम करूया, तिला आपल्या घरी घेऊन जाऊया. आता या एका निर्णयामुळे पुढे मोठा गोंधळ होणार आहे. कारण यानंतर अविनाश आणि अनुप्रिया शनायाला घरी घेऊन येतात. पण घरात पाऊल ठेवताच शनायाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात आणि ती मनोमनी हसत असते. ती मनात असं हसत म्हणतीये की आता तुझ्या संसारात माझी एंट्री आणि तुझी एक्झिट कन्फर्म. आता शनायाचा खरा डाव मालिकेमध्ये सुरू होणार आहे. आतापर्यंत मागील काही भागात आपण मालिकेमध्ये असं पाहिलं होतं की शनाया ही अविनाशची कॉलेजची मैत्रीण आहे. अनेक वर्षांनंतर तिची पुन्हा त्याच्या आयुष्यात एंट्री झाली आहे. सुरुवातीला साधी वाटणारी हे नातं हळूहळू त्यांच्यातलं जवळीक वाढवत गेलं. अविनाश आणि शनाया अनेकदा एकत्र दिसले. त्यांच्यातील प्रेम, संवाद आणि जवळीकही वाढली. मात्र अनुप्रियाला या सगळ्याची अजिबात शंका नाहीये, कारण तिला तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो. मागील भागात आपण असंही पाहिलं होतं की पिहूने अविनाश आणि शनायाला एकत्र पाहिलं. तिने अनुप्रियाला सांगण्याचा प्रयत्नही केला, पण अनुप्रियाने त्यावर लक्ष दिलं नाही आणि विश्वास ठेवला नाही. तिच्या मते अविनाश चुकीचं काहीच करू शकत नाही. हाच तिचा विश्वास आता तिच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. आता शनाया थेट अनुप्रिया आणि अविनाशच्या घरात राहायला आल्यामुळे परिस्थिती पूर्ण बदलणार आहे. घरात सतत उपस्थित राहून ती अविनाशच्या आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करणार का? अविनाश आणि अनुप्रियामध्ये गैरसमज निर्माण करणार का? की त्यांच्या संसारात फूट पाडण्यात यशस्वी होणार? तिचे पुढचे नेमके प्लॅन काय असणार आहे? हे सगळं मालिकेच्या आगामी भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला मी संसार माझा रेखीते या मालिकेतला हा ट्रॅक कसा वाटतोय आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.